पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मेरिट लिस्ट लागली आहे आणि याच्या अगोदर आपण जे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 28 फेब्रुवारीला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागणार आहे म्हणून, पण ते जे विद्यार्थी मित्रांनो टेक्निकली इश्यू असल्यामुळे तर आज जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागली आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर यामध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. तर मी तुम्हाला सर्व लिस्ट दाखवून देतो कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ किती गेला आहे. त्यापूर्वी जे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून द्या, कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि 1000+ विद्यार्थ्यांचा सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये झाला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर 1496 म्हणजे 1500 विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे हे पहिल्या लिस्टमध्येच 1500 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चला या ठिकाणी अहिल्यानगर डिव्हिजनचा कट ऑफ बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज. तर आपलं नाव तुम्ही यामध्ये चेक करू शकता, आपलं नाव आहे का, तर बघू शकता अहिल्यानगर डिव्हिजनचा हा कट ऑफ आहे. SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतरचा अकोला डिव्हिजन आहे, UR कॅटेगरी 97, त्याचबरोबर 98, त्याचबरोबर OBC कॅटेगरी बघू शकता ST कॅटेगरी 96 पर्यंत. त्यानंतर बघू शकता तुम्ही त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी अमरावती डिव्हिजन आहे. तर OBC कॅटेगरीचा तो कट ऑफ 98 पर्यंत गेला, ओपन कॅटेगरीचा तो कट ऑफ 97 पर्यंत गेला आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीचा तो कट ऑफ 93 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी अमरावतीमध्ये सुद्धा भरपूर जण सिलेक्ट झाले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, SC कॅटेगरीचा बघू शकता 99 पर्यंत कट ऑफ गेला आहे. ST कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. PWDAचा जो कट ऑफ आहे 97 गेला आहे. OBC कॅटेगरीचा 99 गेला आहे. SC कॅटेगरीचा जो गेला आहे 99 गेलेला आहे. त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी बारामती डिव्हिजन आहे. बारामती ओपन कॅटेगरी 95 गेला कमी, OBC कॅटेगरी 96 गेला, EWS कॅटेगरी 93. त्यानंतर बघू शकता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर आहे B डिव्हिजन आहे. OBC कॅटेगरीचा 58 गेला, ओपन कॅटेगरी पण 99-98 पर्यंत गेला आहे. त्यानंतर बघू शकता SC कॅटेगरी आहे भुसावळ डिव्हिजन, तर 93ला गेला आहे फक्त SC कॅटेगरीचा भुसावळ डिव्हिजनचा, कमी गेला आहे. ST कॅटेगरीचा 92 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी गेला आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ हा 94 पर्यंत गेलेला आहे भुसावळ डिव्हिजन बघू शकता तुम्ही. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बुलढाणा डिव्हिजन आहे. आता बुलढाणा डिव्हिजनला जर पाहिलं OBC कॅटेगरीला 96 आहे, त्याचबरोबर 96 पर्यंत गेला, ओपन कॅटेगरीचा पण 96 पर्यंत गेला आहे. EWS कॅटेगरी 95 गेला आहे. त्यानंतर ST कॅटेगरी बघू शकता बुलढाणा डिव्हिजन 94 गेला, SC कॅटेगरी 96 गेला बुलढाणा डिव्हिजनचा. ठीक आहे, त्यानंतर आहे चंद्रपूर डिव्हिजन बघा, SCचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये OBC कॅटेगरीचा 98 गेला, EWS कॅटेगरीचा 96 गेला, OBC कॅटेगरी 99 पर्यंत गेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता OBC कॅटेगरी 96 पर्यंत गेला आहे, 96-95 पर्यंत OBC कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी त्यानंतर बघा ST कॅटेगरी आहे 92 पर्यंत कट ऑफ गेला आहे. चंद्रपूर डिव्हिजन SCचा बघू शकता या ठिकाणी SCचा फक्त बघू शकता 98 पर्यंत गेला आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरी 92 गेला आहे फक्त, ST कॅटेगरीचा या ठिकाणी कमी गेला आहे, 92 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर SC बघू शकता 95 गेलेला आहे चंद्रपूर डिव्हिजनला. ठीक आहे, 95 वाल्याचं नाव आहे. त्यानंतर SC कॅटेगरी बघा 95 पर्यंत गेला आहे, ओपन कॅटेगरीचा जो गेला 94 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघा SC कॅटेगरी 94 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे, SCचा 94 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजनचा हा खास कट ऑफ या ठिकाणी आहे. त्यानंतर धुळे डिव्हिजनला बघा ओपन कॅटेगरीचा जो गेला 98 पर्यंत गेलेला आहे, EWS कॅटेगरी 94, SC कॅटेगरी 93 आणि OBC कॅटेगरीचा जो गेलेला आहे तो 94 पर्यंत गेलेला आहे धुळे डिव्हिजन. आता गोवा डिव्हिजन पहा, ओपन कॅटेगरी 99 गेला आहे, ओपन कॅटेगरी 99-95 पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर EWS 93 गेला आहे, ST कॅटेगरी 94 गेला आहे. PWDBचा जो कट ऑफ हा फक्त 82 या ठिकाणी गेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी 82. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी गोवा डिव्हिजन बघू शकता तुम्ही, EWS कॅटेगरी 91 झाला आहे. जळगाव डिव्हिजनला बघा OBC कॅटेगरी 97 आहे, ओपन कॅटेगरी 96, EWS कॅटेगरी 99 आहे. ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे कराड डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी ST कॅटेगरी 89 पर्यंत गेला आहे, ओपन कॅटेगरी 97 गेला आहे. त्यानंतर बघा EWS कॅटेगरीचा जो गेला कराड डिव्हिजनचा 95 पर्यंत गेला आहे, ST कॅटेगरी 87 गेला आहे,
कराड डिव्हिजनमध्ये कट ऑफ कमी गेला आहे 87पर्यंत एस टी कॅटेगरीचं सिलेक्शन झालं आहे. 86वाल्याचं पण सिलेक्शन झालं आहे एस टी कॅटेगरीमध्ये बघा. 96पर्यंतच कट ऑफ या ठिकाणी कराड डिव्हिजनचा गेलेला आहे 96%पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी कोल्हापूर डिव्हिजन आहे. EWS कॅटेगरीचा 96 गेलेला आहे. त्याचबरोबर बघा ओपन कॅटेगरी 97पर्यंत गेला आहे कोल्हापूर डिव्हिजन. त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 95पर्यंत गेला आहे. ओपन कॅटेगरीचा 96पर्यंत गेला. OBC कॅटेगरीचा 97 गेला. ST कॅटेगरी 95 गेला आहे कोल्हापूर डिव्हिजन. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मालेगाव डिव्हिजन आहे. मालेगाव डिव्हिजनमध्ये बघू शकता 95 गेला. OBC ओपन पण 95पर्यंत गेलेला आहे. आणि EWS कॅटेगरीचा जो गेला आहे तो 92पर्यंत गेला आणि SC कॅटेगरीचा 96पर्यंत. PWDAचा 85 गेला आहे मालेगाव डिव्हिजन. ठीक आहे. नागपूर मोपसुल्पा ओपन कॅटेगरी 99, PWD 90 झाला. OBC कॅटेगरी 98, ओपन कॅटेगरी 98. त्यानंतर ST कॅटेगरीचा जो गेला आहे तो 92पर्यंत गेला आहे नागपूर मोपसुलला. बघू शकता जागा भरपूर होत्या यावेळेस नागपूर मोपसुलला. बघू शकता थोडाफार कमी गेला आहे. SC कॅटेगरीचा 94 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता SC कॅटेगरीचा 95 गेला. ST कॅटेगरीचा 92 गेला आहे. त्यानंतर बघा SC कॅटेगरी 94पर्यंत आहे नागपूर मोपसूल. त्यानंतर बघू शकता तुम्ही नांदेड डिव्हिजन आहे. ST कॅटेगरी 95, ओपन कॅटेगरी 96 गेला. SC कॅटेगरी 98 गेलेला आहे. OBC कॅटेगरी 97. नाशिक डिव्हिजन बघू शकता PWD बीचा जो कडाप आहे 90पर्यंत गेला. ओपन कॅटेगरी 95, OBC कॅटेगरी 99. त्याचबरोबर SC कॅटेगरी 95पर्यंत गेला आहे नाशिक डिव्हिजन. आता नवी मुंबई डिव्हिजन आहे. इथला जो कडाप गेला ST कॅटेगरीचा 92 गेला आहे. ओपन कॅटेगरीचा 97 गेला आहे. PWDCचा 88पर्यंत गेला आहे. ओपन कॅटेगरीचा 88पर्यंत गेला आहे नवी मुंबई डिव्हिजनचा. ठीक आहे. बघू शकता तुम्ही नवी मुंबई डिव्हिजन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता उस्मानाबाद डिव्हिजन आहे म्हणजे धाराशिव डिव्हिजन. SC कॅटेगरी 97, OBC कॅटेगरी 98, ओपन कॅटेगरी 98. त्याचबरोबर OBC 97, EWS कॅटेगरी 97पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर पालघर डिव्हिजन बघा. पालघरला जो कडाप गेला OBC कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 93 गेला आहे. त्यानंतर ST कॅटेगरी 96 आणि SC कॅटेगरीचा 92पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही पालघर डिव्हिजन. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते SC कॅटेगरी बघू शकता 96पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता ओपन कॅटेगरीचा 93 गेलेला आहे. त्यानंतर OBC कॅटेगरी 93 गेलेला आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ठीक आहे. तर एवढा काही कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतरचं बघू शकता पालघर डिव्हिजनला बघा SC कॅटेगरी 92पर्यंत कडाप या ठिकाणी इथला गेलेला आहे. त्यानंतरचं जे पंढरपूर डिव्हिजन आहे UR कॅटेगरी 98, PWDCचा 89 गेला. OBC कॅटेगरी 98 गेलेला आहे आणि ST कॅटेगरी 96पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा परभणी डिव्हिजन आहे. परभणी डिव्हिजनचा जो कडाप गेला ओपन कॅटेगरीचा 99 गेलेला आहे. त्यानंतर बघा SC कॅटेगरीचा 95पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता EWS कॅटेगरी 97 गेलेला आहे परभणी डिव्हिजन. ठीक आहे. ओपन कॅटेगरी SC कॅटेगरी 95 गेलेला आहे. OBC कॅटेगरी पण 98 गेलेला आहे. पुणे सिटी ईस्टला बघू शकता पुणे सिटी ईस्ट ओपन कॅटेगरी 97 गेला आहे. त्याचबरोबर जे OBC कॅटेगरी 96 गेला आहे. त्याचबरोबर EWS कॅटेगरी 96, ओपन कॅटेगरी पण 96 गेला. ST कॅटेगरी 92, SC कॅटेगरी 97 गेला आहे. पुणे मोपसूलला बघा ओपन कॅटेगरी 96, OBC कॅटेगरी 96. त्यानंतर PWD 88पर्यंत. रायगड डिव्हिजनला बघा OBC कॅटेगरीचा 95पर्यंत गेलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता 95पर्यंत OBC कॅटेगरीचा गेला आहे. त्याचबरोबर बघा OBC कॅटेगरीचा 95 आणि SC कॅटेगरीचा पण 95 गेला. EWS कॅटेगरी 95, ST कॅटेगरीचा पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही 94पर्यंत गेला रायगड डिव्हिजनला. जागा भरपूर होत्या. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता रायगड डिव्हिजन आहे. आता रत्नागिरी डिव्हिजन बघा OBC कॅटेगरी 95 गेला आहे. त्याचबरोबर बघा SC कॅटेगरी 94 गेलेला आहे. त्यानंतर SC कॅटेगरी 94 गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा SC कॅटेगरी 94, ST कॅटेगरी फक्त 91 गेला आहे आणि SC कॅटेगरी 97पर्यंत रत्नागिरी डिव्हिजनचा गेलेला आहे. त्यानंतर सांगली डिव्हिजनला बघू शकता SC कॅटेगरी 94, ST कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 94, PWDCचा तो गेला 95पर्यंत. ठीक आहे. सांगली डिव्हिजन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी सातारा डिव्हिजन आहे. ओपन कॅटेगरीचा 98, EWS कॅटेगरी 95, SC कॅटेगरी 93 गेलं आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी 97. त्यानंतर बघा
त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन ओपन 97, EWS कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 94, ST कॅटेगरी 92 गेलेला आहे श्रीरामपूर डिव्हिजन. त्यानंतरचा सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. इथला OBC 94 पर्यंत कडाप गेला, EWS 93 गेला, ओपन कॅटेगरी 96, ST कॅटेगरी 90 गेलेला आहे. ठीक आहे, एवढा काही कडाप कमी गेलेला आहे. SC कॅटेगरीचा 95 गेला सिंधुदुर्ग डिव्हिजन. सोलापूर डिव्हिजन बघा, या ठिकाणी 97 पर्यंत ओपन कॅटेगरीचा गेला, EWS कॅटेगरी पण 95 गेलेला आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरी पण या ठिकाणी 90 गेलेला आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ठाणे डिव्हिजन आहे. ठाणे SC कॅटेगरी 96, ओपन कॅटेगरी 95, PWD बीचा 82 पर्यंत, OBC कॅटेगरी 94, ओपन कॅटेगरी 95 गेलेला आहे. वर्धा डिव्हिजन बघा तुम्ही, ओपन कॅटेगरी 94, PWD Cचा 93, SC कॅटेगरी 96, EWS कॅटेगरी 95 वर्धा डिव्हिजन. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी यवतमाळ डिव्हिजन आहे. ठीक आहे, यवतमाळला बघू शकता, इथं पण 95 ST गेला, OBC 98 पर्यंत गेला आहे आणि SC कॅटेगरीचा तो गेला 92 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, SC कॅटेगरी 96 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, तर एवढा काही कटाप या ठिकाणी गेला आहे. टोटल 1500 विद्यार्थ्यांचा सिलेक्शन यावर्षी झालेला आहे. ठीक आहे.